सांगली महापालिका क्षेत्रातील नाले सफाई कामाच्या चौकशीची मागणी मिरज परिवर्तन समितीची तर्फे निवेदन आंदोलनाचा इशारा दिला। महापालिका क्षेत्रामध्ये नाले सफाईच्या कामामध्ये अनियमितता आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या नाले सफाईबाबत अतिरिक्त आयुक्त यांना निवेदनाद्वारे ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी मिरज परिवर्तन समितीतर्फे करण्यात आली आणि यावेळी मुस्तफा बुजुर्ग, संतोष माने, बाळासाहेब पाटील, अमजद जमादार, सचिन गाडवे उपस्थित होते। संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच जोपर्यंत योग्य पद्धतीने नालेसफाईचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जनतेच्या कररूपी पैशातून गोळा झालेल्या महसुलातून त्याच्या बिलाची रक्कम अदा करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाईची मोहीम चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही नाल्यांचे सफाईचं काम पूर्ण झालेलं नाही। नाले सफाई करत असताना नाल्यांची खोली व रुंदी ज्या पद्धतीने होणे गरजेचं आहे त्या पद्धतीने न करता ती तसेच वरच्यावर करून फक्त थुक्का पॉलिशचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर नाल्यातून जी गाळ येते ती गाळ काढून त्याच नाल्याच्या बाजूला लावली जाते। परत पावसाच्या पाण्यानं ती गाळ परत त्या नाल्यामध्ये जाते। मग हा ठेकेदाराला पोसायचा उद्योग महापालिका प्रशासन करत आहे का? जर त्यामध्ये जर कोणते महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक असतील किंवा संबंधित सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे स्वच्छता आरोग्य अधिकारी यांनी त्याकडे का दुर्लक्ष करत आहेत? नाल्यांच्या सफाईकडे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? हा संशोधनाचा विषय आहे। वारंवार मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने नाल्यांच्या सफाईसाठी पाठपुरावा केला जात आहे, परंतु ठेकेदार असो किंवा स्वच्छता आरोग्य अधिकारी असो किंवा स्वच्छता निरीक्षक असो हे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त वरच्यावर नाले सफाई करून महापालिकेचा जो महसूल जनतेच्या तुमच्या आमच्या पैशातून जो कर गोळा होतो त्यातून त्या पैशाची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने लावली जात आहे। तर आमची माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे की प्रत्यक्षात नाल्याच्या सफाईची मोहीम ज्या ठिकाणी नाले सफाई चालू आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि जर चुकीच्या पद्धतीने नाले सफाईची झाली असेल तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्या भागाचे जे संबंधित एसआय असतील किंवा जे स्वच्छता आपले आरोग्य अधिकारी आहेत स्वच्छता आरोग्य अधिकारी यांचीही चौकशी होणं गरजेचं आहे। का जाणीवपूर्वक त्यांनी दुर्लक्ष करायला लागले आणि बऱ्याच ठिकाणी नाले हे वळवले गेलेले आहेत, प्लॉटिंग मधून पाईप टाकून माती टाकून नाले मुजवलेले गेलेले आहेत। तरी लवकरात लवकर या ठिकाणी संबंधित ठेकेदाराची चौकशी व्हावी आणि नाले सफाईची मोहीम योग्य पद्धतीने व्हावी। जोपर्यंत ही मोहीम पूर्ण होत नाही आणि नाले सफाई योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिलाची अदायगी बिल त्यांचे देण्यात येऊ नये याबाबत आम्ही अतिरिक्त आयुक्तांना काल निवेदन दिलेले आहे। तरी लवकरात लवकर या संदर्भात आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनी लक्ष देऊन कारवाई करावी। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।